भगतसिंग मंच म्हणून त्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करून 2 कार्यकर्ते पार्लमेंटमध्ये आले, पार्लमेंटमध्ये या संबंधीची घोषणा केली, काही त्यांनी फवारणी केली, या संबंधी चौकशी होईल, चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते बाहेर येईल। परंतु विरोधी पक्षाने या भारतीय जनता पक्षापुढे गृहमंत्री यावं, या संबंधी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन करा, त्यावर चर्चेला आम्हाला संमती द्या। अजब वाटतं, या नवीन पार्लमेंटमध्ये पहिलं सेशन, आता पार्लमेंटमधली काय व्यवस्था असते अनेकदा जाऊन मी बघितलेलं आहे, माझ्या बरोबरी नसलेले अनेक आमदार बघितलेले आहेत। एक माणूस जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी जातात, त्या ठिकाणी पूर्णपणे गृहमंत्री याला दोषी असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही इंडिया आघाडीची मागणी आहे। ती मागणी पार्लमेंट राज्यसभेत लावून धरल्यानंतर इतिहासामध्ये इतके खासदार कधी सस्पेंड झाले नाहीत। 97 लोकसभेचे आणि 46 राज्यसभेचे इतके खासदार सस्पेंड झालेले आहेत। त्यानिमित्त इंडिया आघाडीने घोषणा केली, संपूर्ण देशभर या तानाशाही विरुद्ध, फॅसिस्ट राजवटीविरुद्ध आणि महागाई बेकारीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला चालना देण्याकरता निषेध दिन पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्रित आलेला आहे। ही एकजूट कायम ठेवून या देशामध्ये मोदीला घालवेपर्यंत आम्ही एक राहू, अशा पद्धतीचं इंडिया आघाडीच्या लोकांनी घोषणा केलेलं आहे। त्याला शहरातले हे हुतात्म्याचं शहर आहे, मार्शलचं शहर आहे, या ठिकाणी उद्या जबरदस्त निषेध होईल। आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्रित आलेलं आहे, त्या संबंधीचं उद्या आमचं निवेदन लोकांपुढे होईल।